मी जिजाऊ वेरूळच्या भोसले घराण्याची सून शहाजीराजे भोसले यांची पत्नी आणि मातृत्वाचा मानदंड ज्यांनी निर्माण केला त्या शोभाची माता जिजाऊ. मी जिजाऊ शहाजीराजांची पत्नी म्हणून पुण्यात आले. वेरूळचा भोसले घराणं आणि जाधव घराणं दोन्ही घराणे सरदार घराणे होते. शिवबाच्या प्रत्येक पराक्रमी, स्वाभिमानी आणि विजयशीलला आशीर्वाद देऊन प्रेरणा देणारी त्याची आदर्श माता जिजाऊ बोलते. आया बहिणींच्या लज्जेला हात घालणाऱ्या राजांच्या पाटलांचा हातापायाचा चौरंग करायला लावणाऱ्या त्या सर्जनशील शिवबाची माता जिजाऊ बोलते. होय, पाचाच्या समाधीतून पुन्हा एकदा खडबडून व्यतीत झालेली तुमची माता जिजाऊ आली रे. का आले होते मी. आज आमच्या रक्ताचा थेंब थेंब पेटून उठलाय. लेकी बाळांच्या आभ्रण शिपावताना लज्जेने, शर्मेने, रागाने उभ्या जळतो आहोत आम्ही. त्यांना आत्मभान देण्यासाठी तुमचे साथ हवी आहे शोभा. हे राज्य हिंदूंचे व्हावे हे आमचे स्वप्न आम्ही तुम्हाला दिले. हिंदू म्हणजे सर्वांवर मायची पाकर. हिंदू म्हणजे सर्वांवर मायची पाकर. हिंदू म्हणजे सर्वांना न्याय, धर्म, प्रत्येकाला आपल्या कर्तव्याची बाण, हक्काची जाण म्हणजे हिंदू. नीतिमूल्याची भीती, हिंदुत्व प्राणपणाने जपण्याचे बाण. त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही किती संघर्ष करून तुमच्या जन्माची प्रतीक्षा केली. उठा शोभा, आज तुम्हाला जागी व्हायलाच हवे. आज प्रसंगच बाक आहे, आता निजून भागणार नाही. आज लढाईवर नाही जायचं, परख्यांवर भाला नाही घालायचा, पण आज तुम्हाला न्याय तख्त्यावर बसण्याची गरज आहे. आज तुमची न्यायगती पणाला लावायची आहे. पण माझ्या संस्कारांचे काय? माझ्या संस्कारांचे सैन्यभिऊन आत्मसंतुष्ट आणि सिद्ध झालेले आहे. या पराक्रमी फौजेने काय करायचे, म्हणून आज आम्हाला आई भवानीची तलवार तुमच्या हाती द्यायची आहे. तुम्हाला नक्कीच माहिती असेल की सणासमारंभी नुसते भूषण म्हणून मिळवायची नाही. शासन करा शुभ, शासन करा. कळून दे या क्रूर कर्मी राक्षसांना की आमच्या आई बहिणींच्या वाटेला गेलं काय होते. लक्षात ठेवा, एक स्त्री स्वतःच्या विश्वासाचा बचाव करू शकते. आणि जेव्हा पुत्र राज्य जन्मतो तेव्हा जिजामाता राजमाता होते आणि आई भवानी पाठीशी उभी राहते. आणि जेव्हा इरादा पक्का होतो तेव्हा वाघ नकाने खून चढतो. जोवरी येत नाही तोफांच्या वार, जोवरी येत नाही तोफांच्या वार, तोवरी लढ्यांचा हट्ट बाकी आहे.